शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख व वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर उपाध्यक्ष हरिभक्त पारायण श्री कृष्णाजी वाकड़े के विशेष प्रयासों से आज दिनांक 18 दिसंबर 2022 को भिवंडी तालुका के पंचक्रोशी हाई स्कूल शिवनगर चौधरपाड़ा में वासव दत्ता फाउंडेशन मुंबई द्वारा आयोजित मुफ्त नेत्र तपासनी, चश्मे वाटप, मोती बिंदु शस्त्रक्रिया व त्वचा रोग निदान व उपचार शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मुफ्त उपचार शिविर में मुफ्त आँखों की जांच व मोती बिंदु शस्त्रक्रिया, त्वचा रोग, ब्लड प्रेशर सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया और मुफ्त में दवाइयाँ व चश्मा भी वितरण किया गया। इस अवसर पर भिवंडी पंचायत समिति के उपसभापति श्याम गायखे, शिवनगर चौधरपाड़ा ग्रुप ग्राम पंचायत सरपंच नवरत्नाताई भंडारी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य भाग्यश्री किशोर वाकड़े, माजी सरपंच भगवान केने, माजी सरपंच राजेश तरे, भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक विशु भाऊ महात्रे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप थले, संजय पाटिल, संतोष तांबोली, मारुति भंडारी, किशोर वाकड़े सहित भारी संख्या में मान्यवर व वासव दत्ता फाउंडेशन के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा डॉक्टर व शिवनगर चौधरपाड़ा के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख व वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर उपाध्यक्ष हरिभक्त पारायण श्री कृष्णाजी वाकड़े द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। इस मुफ्त उपचार शिविर में भारी संख्या में लोगों ने इस मुफ्त उपचार शिविर का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज वासव दत्ता फाउंडेशन यांच्या वतीनं हा शिबिराचं आयोजन झालेलं आहे। मित्रांनो, या शिबिरामध्ये आपल्याला डोळ्यांची तपासणी करता येईल, स्किनची तपासणी करता येईल, अनेक रोगांवर तपासणी होईल आणि अशा पद्धतीनं वासव दत्ता फाउंडेशन यांचं 23वा हा शिबिर आहे आणि त्यापैकी जवळजवळ 7 शिबिरं आपल्या आमने लोनाड़ या परिसरामध्ये आपण आयोजित केलेले आहेत आणि या शिवनगरमध्ये तर 3रा शिबिर आहे वासव दत्ता फाउंडेशनचा। तर 2002 साली वासव दत्ता फाउंडेशनने आपल्या गावाची निवड केली, आपल्या विभागाची निवड केली। त्यावेळेला जवळजवळ 105 या 7 लोकांनी डोळ्यांचा उपचार करून आणि चांगल्या प्रकारे त्यांना त्याचा फायदा झालेला होता आणि 2 वर्षापासून कोरोनाच्या महामारीमध्ये वासव दत्ता फाउंडेशन आणि अनेक ज्या संस्था आहेत त्यांना काम करता आलेलं नाही। परंतु या वेळेला मी असा आग्रह धरला की या भागामध्ये 2 वर्ष डोळ्यांच्या तपासणी झालेली नाहीत। गोरगरीब या विभागातील जनता आपल्या वासव दत्ता फाउंडेशनच्या इकडे चांगल्या नजरेने पाहतोय आणि त्यांच्यावर विश्वास आहे
आता या वासवदत्ता फाउंडेशनचे काम करणारे सर्व डॉक्टर्स, नर्स असतील, त्यांचे पूर्ण टीम, वासवदत्ताची पूर्ण टीम, त्यापैकी आमचे मित्र विजय लिंगायत हे फार मेहनत करत आहेत. आणि संपूर्ण परिसरामध्ये आम्ही ज्या वेळेला शिबिर लावतो आम्ही प्रत्यक्ष मेहनत करतो, परंतु वासवदत्ता फाउंडेशनची टीम अशी काम करते. प्रत्येक गावात आपल्या विभागामध्ये जवळजवळ 30 ते 35 गावामध्ये त्यांनी जाऊन पत्रकं वाटली, अनाऊन्स केला आणि सर्व लोकांना माहिती मिळावी आणि त्याचा लाभ मिळावा अशा दृष्टीनं ह्या मित्रांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या या शिबिरासाठी जिल्हा परिषद ठाणे असेल, पंचायत समिती भिवंडी असेल, ग्रामपंचायत लोणार आणि त्या माध्यमातून आज आमचे वाळवा तालुका बोतो सोसायटीचे आमचे LPC हायस्कूल शिवनगर ह्या मंडळीने तर खूप मेहनत घेतलेली आहे. परंतु त्यांचे सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी या आयोजनासाठी जवळजवळ 8 दिवसापासून हे देखील या ठिकाणी काम करतायत. अशा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि सर्वानंद हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत, डोळ्यांचे एकता ग्याहानी डोळ्यांचे डॉक्टर आहेत आणि प्रियांका आहुजा हे डोळ्यांचं तपासणीचं ऑपरेशनचं काम पाहणारे सर्व डॉक्टर आहेत. आणि महेश शहाणे हे स्किनचे डॉक्टर आहेत. यांना देखील धन्यवाद देतो, कारण आमच्या या परिसरामध्ये येऊन आपल्या वासवदत्ता फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब जनतेसाठी आपण सेवा करणार आहात आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आता आपण लवकरच या भागातून जे वयस्कर मंडळी जवळजवळ 7 वाजल्यापासून या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो.
आजच्या या प्रसंगी की समजा आज आपण या ठिकाणी वासवदत्ता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून आमच्या विभागामध्ये बरेचसे असे शिबिरं झालेले आहेत आणि आज देखील त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिर, स्किनचं जे तपासणी शिबिर आणि चष्मा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या माध्यमातून आमच्या पूर्ण सोनाली असेल, लोणाड असेल, पिशे, आमने, सावद, मुठवल, नांदकर, देवरुंगपाडा, बाबगाव, लोणाड, शिवनगर अशा अनेक गावातून या विभागामध्ये या आरोग्य शिबिरामध्ये सर्व लाभार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि असेच शिबिर त्यांच्या माध्यमातून आम्ही बरेच वेळा या ठिकाणी शिवनगरमध्ये 3 वेळा आम्ही असे शिबिर भरवलेत। तसे आमनेला भरवले, पिशाला झालेलं आहे, सावदला देखील झालेलं आहे, देवरुंग गावात देखील झालेलं आहे आणि वासवदत्ता फाउंडेशन हे असे गोरगरीब जनतेसाठी आणि चांगल्या प्रकारे काम करत असतं आणि नेहमीच आमच्या संपर्कात असतात त्यांची मंडळी आणि त्यामुळे आज या ठिकाणी आमच्या गरीब जनतेला, शेतकरी बांधवांना या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन करणं फार कठीण असतं, त्याला खूप पैसे द्यावे लागतात। परंतु या ठिकाणी वासवदत्ता फाउंडेशनच्या वतीनं आणि मोफत नेत्र ऑपरेशन केला जातो आणि त्यामुळं या ठिकाणी आज आपल्याला ही गर्दी पाहायला मिळतो। मित्रांनो, अशीच सेवा करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील मिळतो आणि म्हणून या ठिकाणी आमच्या विभागातील जेवढे गाव असतील आणि त्यांचे वासवदत्ता फाउंडेशनची जी टीम आहे, प्रचारक टीम आहे आणि ते प्रत्येक गावात, प्रत्येक घराघरामध्ये ते आपल्या वासवदत्ता फाउंडेशनच्या शिबिराची माहिती पोहोचवतात आणि त्यांच्या माध्यमातून एवढी पब्लिक या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। कारण या विभागामध्ये आरोग्याची तशी कोणत्याही प्रकारची शासकीय सुविधा नाही आणि दोन्या भिवंडी आणि कल्याण शहराला लागून असलेला परिसर असला तरी ठाणे जिल्हा परिषदेने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागाला व्हायला पाहिजे, तो देखील अजूनपर्यंत झालेला नाही आणि त्याचे विशुभाऊ माझे खूप प्रयत्न चालू आहेत आणि जवळजवळ 10 ते 15 दिवसामध्ये मी कदाचित जिल्हा परिषदच्या आवारामध्ये उपोषणाला बसणार आहे। कारण या विभागाला जर समजा एवढा मोठा विभाग आहे, इथे गरीब लोक राहत आहेत आणि तिथं साधा प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, कारण प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यानंतर गरीब जनतेला त्याचा फायदा मिळेल। मी वासवदत्ता फाउंडेशन आणि त्यांच्या मंडळाला देखील विनंती केलेली आहे की या गावामध्ये आरोग्याची आठवड्यातून 1-2 वेळा तरी सेवा सुरू झाली पाहिजे, त्यासाठी दवाखान्याला जागा लागणारी ती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ मॅडम, ही आमच्या माध्यमातून, आमच्या विभागाच्या माध्यमातून विनंती करेन। आणि या विभागामध्ये जे गोरगरिबांसाठी काम करणारी वासवदत्ता फाउंडेशन यांचं आमच्या परिवाराच्या वतीनं, आमच्या परिसराच्या वतीनं आम्ही सर्वजण त्यांना धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम आमच्या विभागामध्ये राबवावेत। कारण आज विशुभाऊ आताच बघितलं, एक बस भरली पूर्ण ऑपरेशन करण्यासाठी, एक बस आणि अजून एक बस भरेल आणि जेवढे लोक येतील तेवढ्यांचं ऑपरेशन करण्याची त्यांनी मला शब्द दिलेला आहे का मी 2 वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळं ऑपरेशन झाली नाही, डोळ्यांचे गरीब लोक चेकिंग करू शकले नाही आणि या ठिकाणी कदाचित जास्ती लोक येऊ शकतील अशी मी त्यांना शंका निर्माण केली आणि त्यांनी सांगितलं जेवढे लोक येतील तेवढ्यांना आपण ऑपरेशन करू। कारण तो वासवदत्ता फाउंडेशनचं काम करणारे सर्वानंद हॉस्पिटल उल्हासनगर आणि यांचं हॉस्पिटल बघितल्यानंतर तुम्ही बोलाल की कसं किती भारी हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी आमच्या पेशंटना राहण्याची व्यवस्था, पेशंटच्या बरोबर नातेवाईक असताना त्यांची व्यवस्था वासवदत्ता फाउंडेशन करतोय आणि त्या पेशंटना 2 टायमाचं जेवण, नाश्ता, चहा, पाणी हे देखील वासवदत्ता फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि असंच कार्य आमच्या विभागामध्ये करत राहावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मेडिकल ऑफिसर डॉक्टर सुवर्णा सुनील घोणे, आमचे हे वासवदत्ता फाउंडेशन जवळजवळ 1919 पासून मोफत मोतीबिंदू शिबिर अरेंज करत आहे आणि यामध्ये जवळजवळ 70 ते 80 लोकांचं मोतीबिंदूचे ऑपरेशन आम्ही फ्री करतो। इथे पेशंट आलेले जवळजवळ 450-500 पेशंटमधून 70-80 जेवढे पेशंट डिटेक्ट होतील तेवढ्यांचं आम्ही ऑपरेशन करणार आहोत। एकही पेशंट
यातून विना ऑपरेशनचा जाणार नाही आहे आणि त्याची व्यवस्था करायची, पुढची पूर्ण व्यवस्था करायची जबाबदारी जी आहे ती आम्ही सर्वानंदला दिलेली आहे. सर्वानंद हॉस्पिटल उल्हासनगर 5 नंबर येथे. पण तिथे त्या पेशंटची राहण्याची, खाण्याची, पिण्याची पूर्ण व्यवस्था 3 दिवस आम्ही करणार आहोत. पेशंटला रोज आम्ही व्हिजिट करणार आहोत की पेशंटला काही त्रास होतो आहे का. काही पेशंटला त्रास होत असेल तर तिथे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, ते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि 3 दिवसानंतर पेशंटला डिस्चार्ज दिला जाईल. त्या दिवशी परत आम्ही जाणार आहोत तिथे पेशंटला डिस्चार्ज करताना. पण पेशंटला घेऊन जाणार आहे. एक गाडी आत्ताच भरलेली आहे आणि दुसरी गाडी परत अरेंज केलेली आहे. तर आणि जेव्हा पेशंट तिथे जाईल तर लगेच आजच्या आज पेशंटचे ऑपरेशन चालू होतील. 3 दिवसानंतर पेशंटला डिस्चार्ज दिला जाईल. डोळ्याच्या ऑपरेशनच्या बरोबरच आज इथे स्किनचे पण डॉक्टर आलेले आहेत. स्किनचे डॉक्टरांना पण कोणताही स्किनचा आजार असू द्या तर त्याच्यासाठी त्यांना औषध मिळणार आहे. एकही पेशंट बिना औषधाचा जाणार नाही आहे. ज्यांना चष्म्याची गरज आहे त्यांना चष्मा पण दिला जाणार आहे. जो नंबर डॉक्टरनी काढलेला आहे त्याप्रमाणे त्यांना चष्मा दिला जाईल. अशा प्रकारे आम्ही पूर्ण पेशंटची व्यवस्था केलेली आहे आणि पेशंटनी जास्तीत जास्त पेशंटनी जवळजवळ 8 दिवस आमच्या फाउंडेशनच्या लोकांनी येथे प्रोपोगंडा केलेला आहे की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा. आणि गोरगरीब लोकांना बरोबर आहे की 2 वर्ष झालं कोरोनामुळं ऑपरेशन झालेले नाहीत, शिबिरं झालेले नाहीत. त्यांना त्यासाठी की आम्ही जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा हा बघतो आहे. अजूनही पेशंट येत आहेत आणि जेवढे येतील तेवढ्यांचं आम्ही सहकार्य करू. खूपच छान वाकडे साहेबांनी आणि त्यांनी आम्हाला आत्ताची जी व्यवस्था बघून त्यांनी खूपच छान सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांची जी मागणी आहे की आमच्या गावामध्ये एखादं डिस्पेन्सरी चालू करा, कारण की वासवदत्ताचे 5 डिस्पेन्सरी आहेत जे कल्याण तालुक्यामध्ये आहेत. एक कांबा, भिसोळ, मामनोली, बापसई, नवगाव बापसई आणि मस्कळ. पण त्यांची अशी रिक्वेस्ट आहे की आमच्या गावामध्ये पण एखादी डिस्पेन्सरी चालू करावी की जेणेकरून इथल्या गरीब लोकांना फ्री ऑफ ट्रीटमेंट मिळेल. त्याचा आम्ही नक्कीच विचार करू.